उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात अजित पवार आणि राम शिंदे एकाच मंचावर येणार. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये. पुण्यातील साखर संकुल इथं 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा 91वा नारळी सप्ताह. धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. धनंजय मुंडेंसोबत स्टेज शेअर करू नका, तुमची विश्वासार्हता संपेल. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा सुरेश धस यांना सल्ला. अद्याप देशमुखांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल असंही वक्तव्य. राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला सगळे खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती. कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. कुणाल कामराला अटक करणं आवश्यक नाही, न्यायालयानं मत नोंदवलं. कामरा प्रकरणामध्ये हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक. कामराच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का, कोर्टाचा सवाल. कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिला तरी त्यानं जी टीका केली त्याला प्रत्युत्तर दिलाच पाहिजे. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर तो जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही प्रसाद देणार, म्हस्केंचा इशारा. निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे फक्त रडायचे बाकी होते. खासदार नरेश म्हस्केंचा टोला. बाळासाहेबांचा खोटा आवाज काढून शिंदेंवर टीका करण्याची वेळ आली, मात्र पुढच्या 1 महिन्यात जितके स्टेजवर होते तितकेही राहणार नाहीत, म्हस्केंचा दावा. सत्ता नसताना जे राहतात ते खरे सोबती. उद्धव ठाकरेंचं निर्धार शिबिरात वक्तव्य. महाराष्ट्राची दिशा गद्दार ठरवू शकत नाहीत, ठाकरेंचा हल्लाबोल. संघाचे सरसंघचालक कधी मुस्लिम होते का, उद्धव ठाकरेंचा सवाल. काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला का अध्यक्ष केलं नाही, मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला ठाकरेंचं उत्तर. फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, मग आज नाशिकला पालकमंत्री का नाही, ठाकरेंचा सवाल. दत्तक बाळ नाशिकचे तुम्ही काय लाड केले, ठाकरेंची विचारणा. राजभवनात शिवरायांचं स्मारक बनवा. निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी. स्मारकाच्या बाबतीत सरकार केवळ तेढ निर्माण करतंय, समाजात तणाव निर्माण करण्याचं काम भाजपचं, ठाकरेंची टीका. खैरे दानवे वादानंतर पहिल्यांदाच नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दोघं एकत्र. संजय राऊतांच्या एका बाजूला दानवे, दुसऱ्या बाजूला खैरे बसले होते. यावेळी दानवेंनी खैरेंचे आशीर्वाद घेतले. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 14 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून कोर्टामध्ये 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. नाशिकच्या दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती. न्यायालयानं महानगरपालिकेकडे खुलासा मागितला. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्यावरती कारवाई मुद्दाम केली की योगायोग, आदित्य ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातंय, जातीय दंगली निर्माण केल्या जात आहेत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पाडण्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिराचा काहीही संबंध नाही, मंत्री शंभूराज देसाईंचं राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर. नाशिकमधल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या पोलिसांशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी फोनवरून संवाद साधला. जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याचा निर्देश दिले. नांदेडच्या धर्माबाद शहरामध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान शहरात लावलेल्या कागदी पताका फाडल्याच्या कारणावरून तणाव. रात्री उशिरा नागरिकांचं ठिय्या आंदोलन. 2 संशयित ताब्यात. संत शेख महाराज मोहम्मद मंदिर जीर्णोद्धारावरून वाद. संत शेख महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारामध्ये आडकाठी आणत असल्याचा आरोप. आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढचे 3 दिवस गावी मुक्काम असेल. घरगुती कार्यक्रम असल्यानं 3 दिवस दरेगावी मुक्काम. वांद्र्यातील एजेएल हाऊस समोर देवाभाऊ बुलडोझर चलाव अशा आशयाचे पोस्टरवर मुख्यमंत्री फडणवीस, शेलार, योगी आदित्यनाथ यांचा फोटो.
भाजप सचिव विश्वबंधू रॉय यांची बॅनरबाजी। अलिबागमध्ये शेकाप एकवटला। पंडित पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांची जयंत पाटलांच्या निवासस्थानी गर्दी। पंडित पाटलांच्या विरोधात एकजूट। पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या विरोधात काम केलं, त्यांच्या जाण्यानं कोणताच फरक पडणार नाही, शेकापच्या जयंत पाटलांची टीका। नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्यामुळे 5 जणांना अटक। नागपूर जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप। सावली आणि मूल तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रत्येकी 25 लाख रुपये घेत 5 शिक्षकांची नियुक्ती केल्याची तक्रार दाखल। नागपूरनंतर गोंदियातही बोगस शिक्षक घोटाळा। 50हून अधिक बोगस शिक्षक गोंदियात असल्याचं समोर। संस्था चालकाची मान्यता रद्द करावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणी अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवरती अल्पसंख्याक दाखवलं। भंडाऱ्याच्या वरठीतील नवप्रभात शिक्षण संस्थेतला हा प्रकार आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची 50 उदाहरणं असल्याचा दावा। आज सोमय्या पुसद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण। घैसास यांना धमकीचे फोन येत असल्यानं खबरदारी म्हणून एक पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना अहवाल पाठवला। ससूनच्या वैद्यकीय समितीनं अहवाल पाठवताना गुप्तता पाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।